यानंतर मी अर्पित चौधरी याला त्याच्या सादरीकरणाकरिता आमंत्रित करते आहे. त्याला थोडक्यात परिचय देण्याचा झाला तर ज्ञान प्रबोधिनी निगडी येथे इयत्ता दुसरीत तो शिकतो आहे आणि लहानपणापासूनच पक्षी तसेच निसर्गाची त्याला आवड आहे. 700च्या आसपास पक्षी तो ओळखू शकतो आणि तसेच 320 ब्लँक लिस्ट आणि 100 चेकलिस्ट त्यांनी बनवलेल्या आहे. तर आपल्या या छोट्या पक्षी मित्राला आपण त्याच्या सादरीकरणाकरिता इथे उपस्थित राहावे यासाठी विनंती करूया. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अर्पित चौधरी. आज मी तुम्हाला माझ्या पक्षी निरीक्षणाबद्दलचे थोडेसे अनुभव सांगणार आहे. नेक्स्ट, ग्रेट हॉर्नबिल म्हणजेच मराठीत महारणे हा पक्षी आम्ही माणगाव इथे पाहिला. हा पक्षी आपल्या मादीला फीड करत होता. पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पक्षाची मादी स्वतःला ढोलीत कोंडून घेते व तिचे सगळे पिसे गळून जातात आणि मेल तिला फीड करतो आणि जेव्हापर्यंत पिल्लं बाहेर नाही येत तोपर्यंत ते फळच खातात. मात्र पिल्लं आल्यावर त्यांची वाढ होण्यासाठी ते इन्सेक्ट्स किंवा साप, रेप्टाईल्स असं धान्य खातात. नेक्स्ट, इंडियन ईगल आऊल म्हणजे मराठी चिमणी घुबड हा पक्षी आम्हाला भिगवण ग्रासलँड रिझर्व्हला या पक्षी एका जिथे बसलेला होता तिथे खूप सारे वॅबलर सोडत होते आणि जेव्हा तिथून एक मोठा पक्षी उडाला तर तो म्हणजे हा होता. ब्लू चिक बीटर म्हणजे निळ्या गालाचा वेडा लागू हा पक्षी आम्हाला डेअर नॅशनल पार्क इथे दिसला. हा पक्षी एका खांबावर बसलेला होता आणि ह्या पक्ष्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी ग्रीन बीटरपेक्षा मोठा व ऑरेंज कंठाचा आणि उडणारे इन्सेक्ट्स म्हणजे हनीबीज वगैरे वगैरे हे याचं खाद्य. ब्लू फेस मालका म्हणजेच मराठीत निळ्या तोंडाचा मुंगशा हा पक्षी आम्हाला भिगवण शिस्तुफळ इथे दिसला. हा पक्षी एका झुडपात लपून होता आणि त्याची एक जोडी होती आणि या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी खूपसा लाजरा, लांब शेपटीचा आणि निळ्या डोळ्याचा. नेक्स्ट, ग्रेट इंडियन मस्टर्ड म्हणजेच मराठीत माळढोक हा पक्षी आम्हाला डेझर्ट नॅशनल पार्क इथे दिसला. हा पक्षी एका वेळेस आम्हाला 7 पक्षी दिसले आणि एक पिल्लू आणि हे सगळे पक्षी मार्गावर होते आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि देशात फक्त 100 ते 150च उरलेले आहे आणि याला धोका विजेचा तारा, अजून भटकी कुत्री आणि अजून हॅबिटॅट लॉस म्हणजे अधिवास नाश. नेक्स्ट, ब्लॅक बॅक डॉर्क फिशर म्हणजेच मराठीत तिबोटी पंजा हा पक्षी आम्हाला कर्नाळा बर्ड सँच्युरी नवी मुंबई इथे दिसला. हा पक्षी आपल्या पिल्लांना फीड करण्यासाठी एक बेडूक घेऊन आलेला होता तोंडात. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षाला बाकीच्या किंगफिशरपेक्षा 4 बोटं नाही तर 3च बोटं असतात आणि हा पक्षी खरं तर सह्याद्रीचे इंद्रधनुष्य असं मानलं जातं आणि हा पक्षी एका मातीच्या भिंतीत असं खोल खड्डा करून त्याच्यामध्ये एक वाटीच्या शेपच्या आकारसारखा गोल काढतो आणि त्याच्यात आपली पिल्लं ठेवतो आणि त्या पिल्लांना बेडूक, साप, पाली असं खाद्य खावतो. नेक्स्ट, ब्राऊन फिश आऊल हा पक्षी आम्हाला पाबेघाट इथे दिसला. पाबेघाट पुणे इथे दिसला. हा पक्षी एक फिमेल, 2 बच्चे आणि 1 मेल असे तिथे 10 वर्षापासून नेस्टिंग करत आहे. 10 वर्ष
वर्षापासून. तर तो पक्षी आणि मेघचा डोळा फुटलेला होता. आणि ह्या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी खरं तर पाणथळ जागेवर राहायला पसंत करतो, कारण की याचं मुख्य खाद्य आहे ते म्हणजे मासे. नेक्स्ट, स्टार्टेड बंटिंग. हा पक्षी आम्हाला काहींना तिथे दिसला. हा पक्षी एका दगडावर बसून एक कॉल्स देत होता. आणि या पक्षीचे वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी खूप छोटासा आणि जमिनीवरचे किडे व कीटक खाणारा आणि सुंदर आवाज काढणारा आणि रंगीबेरंगी. लेन्स बुलबुल. हा पक्षी आम्हाला कोटिगो इथे दिसला, म्हणजे खोतिगाव नॅशनल बर्ड सेंच्युरी इथे आणि गोव्यात ते. आणि हा पक्षी या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पक्षाला नावाप्रमाणे जे ओळखलं जातं तसंच आहे. ह्या पक्षाला गळ्यात फ्लेम म्हणजे आगीसारखा रंग असतो, भडक लाल, आणि पूर्ण पोट पिवळं आणि ब्लॅक हेड. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे, हा पक्षी किडे हे याचं खाद्य. आणि हा पक्षी गोव्याचा राष्ट्रीय पक्षी आहे. नेक्स्ट, इजिप्शियन व्हायचर. हा पक्षी आम्हाला डेझर्ट नॅशनल पार्क इथे दिसला. हा पक्षी एका झोपडीवर बसून होता. ह्या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पक्षाला निसर्गाचा सफाई कर्मचारी असे म्हणले जाते. ह्या पक्षीचे जे प्राण्यांची मांस असतात, दुसऱ्यांची मांस, तर ते आधी कुत्रे खातात, मग बाकीचे व्हायचर्स खातात आणि मग हा खातो. युरोपियन रोलर. हा पक्षी आम्हाला डेझर्ट नॅशनल पार्क इथे दिसला. हा पक्षी एका खांबावर बसलेला होता. पक्षी वैशिष्ट्य आणि हा पक्षी युरोप ते आफ्रिका स्थलांतर करतो आणि मध्ये जाताना किंवा येताना कुठेही भारतात दिसून जातो. नेक्स्ट, हॉकीगल म्हणजे मराठीत व्याघ्र. हा पक्षी आम्हाला ताडोबांदरी व्याघ्र प्रकल्प इथे दिसला. हा पक्षी एका डबक्यावर बसून पाणी पित होता. आणि या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षाला एक मोठा क्रेस्ट असतो व देखणा आणि तीक्ष्ण नजरवाला पक्षी आहे. या पक्षाचे खूप सारे मॉर्फ असतात. नेक्स्ट, ब्रॉड टेल ग्रास बर्ड. हा पक्षी आम्हाला काळीफनाथ दिसला. हा पक्षी उडत उडत एका झाडावर बसला आणि आम्ही पण त्याचा हा फोटो घेतला. थँक्यू. छोट्या पक्षीमित्रांनी अतिशय सुंदररित्या त्यांचे अनुभव आपल्या सर्वांसमोर सादर केलेले आहेत. पुनश्च एकदा टाळ्यांच्या गडगडातच त्यांचं आपण अभिनंदन करूया.